आष्टेकर. कोण उभारले तुमच्या वार्डातून? आमच्या इथं डॉक्टर देशपांडेंची आई मनीषा काकू देशपांडे यांनी भाजपकडून उभारले आहे. काय वाटतं त्यांनी उभारले आता काय विकास होईल? विकास 100% होणार आहे. त्यांनी कोरोना काळात सुद्धा काम केलेलं आहे. गोरगरिबांना रेशन धान्य म्हणा, औषधं उपचार मोफत, गोरगरिबांना सुद्धा मोफत त्यांनी औषध गोळ्यांचंही केलेलं आहे. डॉक्टरी क्षेत्रात सुद्धा त्यांचं चांगलं नाव आहे. एखादा आमच्या वार्डातलं गोरगरीब कोण गेला, त्यांच्याकडे पैसे असू दे नसू दे, त्यांनी आत्तापर्यंत कोणाकडून पैसे सुद्धा घेतले नाहीत. कोणाला गरज असली गोळ्या औषधाची किंवा काय असेल, त्यांनी खिशातनं पैसे काढून त्यांनी गोरगरिबांना दिले गोळ्या घेऊन. असं यांनी घेतलं. शिकलेले लोक राजकारणात आल्यानंतर काय करतो? शिकलेले लोक किंवा स्टँडर्ड लोक चांगले राजकारणात आल्यावर हा विकास हा 100% होणारच आहे. डॉक्टरांचं काम म्हणजे त्यांच्या वडील त्यांच्या आजोबांपासून त्यांचं काम चांगलंच आहे. यांनी जर राजकारणात जर उतरले किंवा नगरसेवक झाले तर भविष्यात आमच्या वार्डात जे काही समस्या सगळ्या पूर्ण दूर होणार आहेत. काय समस्या आता वार्डात तर काय समस्या नाही आहेत, पण अजून जी काय आहेत पाण्याचे प्रश्न सगळे डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या शुद्ध पाणी मिळेल. सगळं तुम्हाला गोळ्या औषधाला सगळी सुविधा होईल. सगळं होईल. तुमच्या इथे कचरा कोंडी होती म्हणजे त्याचं काय? ही कचरा कोंडीचा आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होत होता. वारकरी जर आले त्यांना सुद्धा खूप त्रास होत होता. पण आम्ही काय केलं, डॉक्टरांच्या कानावर घातलं. आमच्या पूर्ण परिवाराने, सगळ्या मित्रपरिवारांनी एका फोनवर आम्ही सगळं तिकडे कचरा कोंडी काढून टाकली. त्याचा नागरिकांना पूर्ण त्रास होता. पूर्ण म्हणजे घाण म्हणजे त्या बायकांना सुद्धा चालत सुद्धा जाता येत नव्हतं तिथून. आणि पूर्ण आमचं प्रदक्षिणा मार्ग तिथून वारकरी येते आणि इथं आमच्या इथे 4-4 महिने सप्ताह बसतो. 400 500 वारकरी तिथून जातात. त्यांना त्यांनी सुद्धा वारकरी आले की नागरिक आमच्याकडे की बाबा ही कचरा आम्हाला त्रास होतो, हे होतो. त्यामुळे त्यांनी आम्ही एका फोनवर सगळं ती कचरा कोंडी केली. त्याचे फोटो सुद्धा आहेत आपल्याकडे, सगळे पुरावे आहेत आपल्याकडे. आपण काम केलेलं आहे तसं.